ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्रीकृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. मथुरेला उद्धव व कृष्ण या उभयतांचे बरेच दिवस एकत्र राहणे झाले. उद्धव खरा जिज्ञासू होता, त्यामुळे कृष्णाने सांगितलेला बोध त्याने भराभर ग्रहण केला. त्यामुळे लवकरच उद्धव ज्ञानसंपन्न झाला. एके दिवशी उभयता बोलत बसले असता, उद्धवा, शांतवन कर जा. त्या गोकुळवासी जनांचे बानंद यशोदा माता मजसाठी त्यजतील प्राण. त्यागुनी प्रपंचा फिरती मनी उदास रानो रान. अन्न पाणी त्यजुनी रडती अति दुःखित झाले दीन. जन्मलो तैहुनी झटले मजसाठी तीळ तीळ तुटले. कटी खांदी वाहता घटले आटले रक्त देहाचे. आई बाप त्यजुनी बाळे मज संगे खेळत होती. गोडशा शिदोऱ्या आणुनी आवडीने मजला देती. रात्रंदिन फिरलो मागे दधी गोरस चोरून देती. मी तोडूनी आलो तटका तो जीवा लागला चटका. मजविन ते युगसम घटका आठवते प्रेम जयांचे. उद्धवा, शांतवन करजा त्या गोकुळवासी जनांचे. कृष्ण म्हणाला, उद्धवा, मी गोकुळात असताना नंद, यशोदा, गोप गोपी या सर्वांनी माझ्यावर जीवापलीकडे प्रेम केले. कंसाचा एकाकी निरोप आला, त्यामुळे त्या सर्वांचे प्रेम तोडून मला मथुरेला यावे लागले. 2 दिवस अवकाश असता तर त्या सर्वांची मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे समजूत घातली असती. पण तसे न घडल्यामुळे मी तिकडून निघाल्यापासून अजूनपर्यंत सारे गोकुळवासी जन माझ्या आठवणीने झुरत आहेत. दुःखसागरात बुडालेल्यांना प्रपंचात मन कसे रमणार. यानंतर माझे गोकुळाला पुन्हा जाणे होणार नाही. ते माझ्या सगुण रूपाचे ध्यान करीत असल्यामुळे त्यांना माझा वियोग असह्य होत आहे. जास्त मी काय सांगू, प्रत्यक्ष पाहिल्यावर तुला कळेलच. करिता ज्ञानोपदेश करून तो त्या सर्वांना एकदा ब्रह्ममय करून सोड. तू बोलण्यात अत्यंत चतुर आहेस, तेव्हा युक्तिप्रयुक्तीने बोध करून गोपींच्या भ्रमाचे तू खचित निवारण करशील असा माझा विश्वास आहे. हे घे माझ्या हातचे पत्र आणि सत्वर जाण्यास निघ. उद्धव लगेच रथात बसला आणि त्याने रथ वायुवेगाने हाकला. उद्धवास गोकुळाला पाठवण्याचा कृष्णाचा दुसरा उद्देश हा होता की उद्धवाने ज्ञानात पूर्णता मिळविली आहे, पण सगुणावरील प्रेमाची त्याला थोडीसुद्धा कल्पना नाही. करिता त्या अत्युच्च प्रेमाची त्याला जाणीव व्हावी. उद्धव गोकुळाच्या जवळपास जाऊन पोहोचला. तोच संध्याकाळ झाली. त्या समयी गायी घेऊन गोपाळ कृष्णलीला गात रानातून घरी चालले होते. कृष्णाच्या मागे गवळी जन त्याची आज्ञा अक्षरशः पालन करीत आहेत हे पाहून उद्धवाला नवल वाटले. उद्धव गोकुळीच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण करीत चालला. घरोघरी दळण कांडण इत्यादी प्रपंचातील कामे करीत असताही कृष्णगीते गाण्यात गोपी रंगून गेलेल्या पाहून उद्धव आश्चर्यचकित झाला. नंदाच्या वाड्याजवळ रथ थांबून उद्धव रथातून उतरला. तोच नंद तेथे आला. उद्धवाने नंदाला आलिंगन दिले. नंदाने उद्धवाला घरात बोलावून नेऊन बसावयास आसन दिले. नंद व यशोदा सद्गदित कंठाने कृष्णाची कुशल विचारू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रेमातिशयाने नंदाला पुढे बोलता येईना. त्यावर उद्धवाने नंदाला मथुरेला जाऊन कृष्णाने काय काय केले ती सर्व सविस्तर हकीकत सांगितली. त्यानंतर नंदानेही कृष्णाने जन्मल्यापासून मथुरेला जाईपर्यंत गोकुळात कशी काय लीला केली त्याचे उद्धवापुढे वर्णन केले. याप्रमाणे बोलत बसलेल्या त्या उभयतांना रात्र संपल्याचे भानही राहिले नाही. उजाडताच उद्धव स्नानार्थ यमुनेला गेला. रोजच्याप्रमाणे सडा संमार्जन, गायीची धार काढणे वगैरे नित्यकर्मी आटोपून गोपींचा मेळा यमुनेला चालला असता नंदाच्या दारात रथ उभा असलेला त्यांच्या दृष्टीस पडला. तेव्हा कृष्णच आला असे वाटून
हातातील घागरी तिथल्या तिथे ठेवून त्या भराभर नंदाच्या वाड्यात शिरल्या. तेव्हा कृष्ण आला नसून उद्धव आल्याची हकीकत त्यांना यशोदेकडून समजली. इतक्यात नदीवर गेलेला उद्धव तेथे येऊन हजर झाला. त्याला पाहताच कृष्णाचा समाचार घेण्यासाठी गोपी पुढे सरसावल्या. एक म्हणाली, श्रीहरी सुखी आहे की सांग उद्धवा, आमुचा सखा गोकुळासी येईल केधवा. त्रैलोकीचे सुख हरिविन शून्य वाटत आहे, गिरीधरा वाचुनी माझा प्राण जाऊ पाहे. नंद किशोरावी आम्हा कोण दुजा आहे, वाटे मज भेटेन कधी सख्या माधवा. मंजूळ बोलून आम्हा सुखवित असे, स्नान भोजन समयी हट्ट करीत असे. मुरली वाजवुनी आमुचे चित्त हरित असे, अक्रूर नव्हे महाक्रूर वाटे मम जीवा. यमुनेसी जाता मार्ग अडवूनी राही, दटाविता पळूनी जाई वळूनी मागे पाही. हरिविन जगती आमुचे दैवत नाही, हरीच एक गोकुळीचा प्राण विसावा. ध्यानी मनी जागृती स्वप्नी श्रीहरी दिसे, आसनी शयनी भोजनी गमनी आन न भासे. रुक्मिणी पतिविन जीने भारी जड असे, श्रीहरीचे लाघव कोणा न कळे मानवा. दुसरी म्हणाली, उद्धवा आमचा कान्होबा सुखी आहे ना, तो गोकुळात परत केव्हा येणार. वाटेल ते ऐश्वर्य आहे, पण कृष्णमुख पाहावयास न मिळाल्यामुळे आम्हास सारे शून्य वाटत आहे. उद्धवा कृष्णाला बरोबर न घेता तू एकटाच का आलास. तिसरी म्हणाली, उद्धवा कृष्ण म्हणजे आमचा जिवलग प्राण, त्याला सोडून आम्ही किती दिवस राहायचे. संसाराच्या कटकटीने किती त्रास झाला तरी कृष्णाच्या मंजूळ बोलण्याने एकदम आमचे हृदय गार होत असे. चौथी म्हणाली, उद्धवा आमच्या कृष्णाला तेल लावून आंघोळ घालावी, म्हणून ज्या दिवशी आम्ही ठरवू त्या दिवशी तो आम्हाला आंघोळ घालायला देत नसे. आज मी आंघोळ करणार नाही असे म्हणून हट्टाने जागेवरून हलत नसे. आम्ही जरा डोळ्याआड झालो की गुपचूप जाऊन आपली आपण आंघोळ करीत असे. जेवणाला बसला की भलताच हट्ट करी. अशा त्याच्या वागण्यामुळे सदाच त्याचे ध्यान मनाला लागून राही. अशा कान्होबाला सोडून राहणे आम्हाला किती जड झाले असेल तोच विचार कर. पाचवी म्हणाली, उद्धवा आम्ही यमुनेला गेलो म्हणजे कृष्ण मुरली वाजवून आमचे चित्त हरण करी, त्यामुळे पाण्याला गेलेले विसरून आम्ही त्याची मुरली ऐकण्यात गुंग होऊन जात होतो. सहावी म्हणाली, उद्धवा मी यमुनेला जायला लागले म्हणजे कान्होबा माझी वाट अडवी. जरा रागाचा आव आणून त्याच्याकडे पाहिले की तो पळून जाऊन दडून बसे. याप्रमाणे नाना प्रकारच्या खोड्या करून आम्हाला तो रमवीत असे. साऱ्या गोकुळाला आधार देणारा म्हणून आम्ही त्याला देव मानतो. सातवी म्हणाली, उद्धवा कृष्ण मथुरेला गेल्यापासून तो खेळत असल्याचा भास होई. कुठे तो शिंक्यावरचे लोणी काढत असल्याचा भास होई. स्वप्नात सुद्धा कृष्णाच्या खोड्या दिसतात. उद्धवा कृष्ण पुन्हा गोकुळाला येणार नाही का. आठवी म्हणाली, उद्धवा ही पहा माझ्या कृष्णाची जन्मलेली जागा. आमच्या कान्होबाला आम्ही या ठिकाणी आंघोळ घालत होतो. यशोदा म्हणाली, उद्धवा ही पहा माझ्या हरीचा पाळणा बांधलेली जागा. हे पहा कृष्णाचे दागिने आणि कपडे. याच ठिकाणी मी कृष्णाला उखळाला बांधले होते. आता तो कृष्ण कधी दृष्टीस पडणार. तोच तिला रडू कोसळले. ते पाहून उद्धव थक्कच झाला. यांनी सगुण मूर्तीला मिठी मारली आहे, तेव्हा यांना ब्रह्मज्ञान कसे सांगावे हे उद्धवाला मोठे कोडीस पडले. यावेळी यांना कृष्णाने दिलेले पत्र जर दाखविले तर यांचा तात्काळ जीव जाईल. तेव्हा काय करावे हे त्याला सुचेनासे होऊन क्षणभर डोळे मिटून तो स्तब्धच राहिला.
गोपींचे प्रेम अनावर झाल्यामुळे उद्धवास उद्देशून त्या म्हणाल्या, मनमोहन कृष्णा वाचून आमचे काय जिनेरे असून उद्धवा, अक्रूर आला घेऊन गेला आम्हा कोणा न पुसून, क्षणची वाटे युगसम आम्हा गोकुळी श्रीहरी नसून. उद्धवा, ध्यानी मनी जागृती स्वप्नी हरिपायी मन गेले डसून, मंजूळ बोलुनी श्रीहरी आमचे हृदय फुलोनी फुलवी हसून. उद्धवा, नवनीत भक्षी डेरा फोडी यशोदेवरी रुसून, यमुना तेरी सौंगड्या सवे शिदोरी खाई बसून. उद्धवा, चुकलो आम्ही हरिसी धाडिले अक्रूर बोला फसून, पतिसुत गृहधन सर्व असे परी रुक्मिणीपती न ए दिसून. उद्धवा, याप्रमाणे गोपींचे कृष्णावरील अत्यंत प्रेम पाहून उद्धव भांबावून गेला. त्यावर मनातल्या मनात त्याने कृष्णाची प्रार्थना सुरू केली, हे मधुसूदना, मनमोहना, गोपींच्या परिस्थितीवरून त्यांना वळविण्यास मी असमर्थ आहे. त्यांच्यावर माझ्या उपदेशाचा परिणाम होईल असे मला वाटत नाही. तू बुद्धिदाता आहेस, तेव्हा तूच मला काहीतरी युक्ती सुचव. तोच उद्धवाला अष्टभाव दाटून आले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.